पावसाची चाहूल लागताच पाऊले आपोआप जंगल ट्रेककडे ओढली जातात. पाऊस आणि जंगल ट्रेक जणू काही स्वर्गसुखाचा आनंदच. आणि हाच आनंद लुटण्यासाठी आम्ही निघालो तर थेट महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं जंगल ट्रेक द डार्क फॉरेस्ट म्हणजेच अंधारबन जंगल ट्रेककडे. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली. मी आणि माझी कृष्णामाई दोघेही निघालो. पाऊस बऱ्यापैकी पडून गेला होता, पण रिमझिम धारा ह्या चालूच होत्या. भिजलेले ओले क्षण आणि हा गार वारा. आला पाऊस असा जणू निसर्गाचा इशारा. आणि याच इशाऱ्याला साथ देत आम्ही निघालो होतो थेट तामिनीच्या दिशेने. तीन ते 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलो ते पिंपरी गावाजवळ. मुंबई ते पिंपरी हे अंतर जवळजवळ 135 किलोमीटर आहे आणि पुणे ते पिंपरी हे अंतर जवळजवळ 70 किलोमीटर आहे. अंधारबन ट्रेक हा पिंपरी गावापासून सुरू होतो. कृष्णामाईला पार्किंगमध्ये उभी करून आम्ही अंधारबन ट्रेकची सुरुवात केली. पिंपरी डॅमचं हे वाहणारं खळखळ पाणी जणू आपल्या स्वागतासाठीच तयार होतं. धुकं आणि पाऊस यांच्यातला लपंडाव पाहत कधी 1 किलोमीटरचा टप्पा पार पडला हे समजलंच नाही आणि आम्ही येऊन पोचलो ते अंधारबन चेकपोस्टकडे. चेकपोस्टवरील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून आम्ही अंधारबनच्या मुख्य टप्प्याला सुरुवात केली. सुधागड अभयारण्य परिसरात मोडणाऱ्या या अंधारबन ट्रेकची सुरुवात तामिनी घाटातील पिंपरी गावातून होते. अंधारबन ट्रेकचे एकूण 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा हा कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंटपर्यंत आहे आणि दुसरा टप्पा हा कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंटपासून पुढे रेडीगाव करत खाली देवकुंड लगत बिरापाटणूस या गावाजवळ समाप्त होतो. वन खात्याने येथील अनेक स्थानिकांना भौगोलिक परिस्थिती, सुरक्षितता, धोके तसेच नैसर्गिक परिस्थिती पाहून निर्णय घेणे असे प्रशिक्षण देऊन त्यांना गाईड म्हणून काम करण्याची व रोजगाराची संधी दिली आहे.
जागोजागी रेलिंग बसवल्यामुळे आता अपघाताचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. नवखे अगदी सहज करू शकतील असा सोप्या व मध्यम श्रेणीमध्ये येणारा असा एक ट्रेक, जो रोमांचक तर आहेच, सोबतच छोटे मोठे डोंगर, नद्या, हिरवीगार झाडे, झरणे, लहान मोठे ओढे व दऱ्या यांचे दर्शन घडवतो. तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अंधारबन जंगल ट्रेक. अंधार म्हणजे डार्क आणि जंगल म्हणजे फॉरेस्ट, म्हणूनच याला द डार्क फॉरेस्ट असंही म्हटलं जातं. जय शिवराय मित्रांनो. हा माझ्या मागे जो दिसतोय ना, महाधनेश. महाधनेश म्हणजे हा आपल्या सह्याद्रीतील एक असा एकमेव पक्षी आहे. त्याला महाधनेश असं का म्हणतात? आज हा तामिनी घाटाचा तुम्ही अजस्त्र जंगल बघू शकता. तर हा जंगल, हा जो परिसर आहे ना, वाढवण्याचा खारीचा वाटा जर म्हटलात तर ह्या पक्षाचा पण त्याच्यात मोठा खारीचा वाटा आहे. तर ह्याचं काम काय आहे, तर इथे माहिती दिलेली आहे. तर ही माहिती तुम्ही बघू शकता. या माहितीमध्ये असं दिलेलं आहे, फळक्यामध्ये तुम्हाला माहिती दिसेल. हा छोटे कीटक, लहान साप असं अशी वस्तू खातो. त्याचप्रमाणे ना हा फळंही खातो. अनेक विविध प्रकारची फळं खातो. आणि फळं जी खातो ना, ती फळं खाल्ल्यानंतर ह्याचा वावर सर्वीकडे असतो. आणि ह्याचा वावर विष्ठेतून, ह्याची जिथे जिथे विष्ठा पसरते त्या विष्ठेतून या ज्या फळांच्या बिया या सर्वीकडे पसरल्या जातात. आणि त्या बियांनीच हे सर्व जंगल वगैरे व्यापलं जातं. त्यामुळे या धनेश पक्षाचा खारीचा वाटा आहे असं म्हटलं जातं. हा बघा, हा बघू शकता इथे, याची चोच खूप मोठी असते. अंधारबन जंगल ट्रेक करताना दोन मोठे ओढे लागतात. एक माकड्याचा ओढा आणि एक बोकड्याचा ओढा. त्यातला हा पहिला ओढा म्हणजेच माकड्याचा ओढा. जय शिवराय मित्रांनो. आपण सर्वच गावी तर जात असाल. गावी गेल्यावरती कोण रानात भटकतं, इथे भटकतं. आपण कुठेही गेलो रानात, तर हा रानमेवा हा आपण कधी सोडत नाही. रानमेवा म्हणजे स्वर्गसुख. तसेच आपले कोकणातली मंडळी किंवा इतर ह्याच्यातली, मेन म्हणजे कोकणात जास्त प्रमाणे रानमेवा वेचला जातो. त्याच्यातलाच हा प्रकार आहे. हा बघा, करवंद. ही करवंद ॲक्च्युली उन्हातलीच आहेत. हा करवंद मोस्ट ऑफ आपल्या इथं उन्हात येतात उन्हाळ्याच्या सीझनमध्ये. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे. ही ॲक्च्युली सुकवलेली होती, आमच्या इथे डीप फ्रीज करून ठेवलेलं होतं. आता आम्ही रानात अंधारबन ट्रेक करायला आलो आहे, तर म्हटलं सोबत घेऊया. रानात जातो तर रानमेवा खाऊया असा. तर ह्याच्यातला एक जोगता पार्ट असा असेल की ह्यांचा आकार बघा ना, हे आता रुद्राक्षासारखे दिसत आहेत. हे दिसतंय तुम्हाला ह्यांचा? तर आता हे कसं, यांना बनायचं होतं रुद्राक्ष, पण बिचारे घरच्यांच्या दबावामुळे करवंद झालेत. मग आता काय, आता घेऊ आपण समजून. अजून काय. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आता मी अंधारबन ट्रेक करत आहे. अंधारबन ट्रेक का म्हणतात किंवा अंधारबन ह्याला का म्हणतात, हा मागचा परिसर बघून तुम्हाला समजला असेल.
म्हणजे सूर्याचं किरण मुश्किलने जमिनीवरती पडत आहे. आता दुपारचे 1:45 झालेले आहेत आणि हा परिसर बघा हा असा आहे. आणि असं वाटलं की इथे धुका पण खूप पसरतं. खूप अंधार होतो. भले दिवस असेल, दुपारचे 12 असो 1 असो, अंधार असतो. आणि तुम्ही बायचान्स रस्ता वगैरे चुकला असाल किंवा असं वाटलं की तुम्हाला की आम्ही चुकीच्या मार्गाला आहेत, तर रस्त्यात बघा हे असे साईन दिसतात तुम्हाला. इथे जागोजागी असे पट्टे दिसतील बघा. हे झाडांना असे किंवा कुठेही खांबाला, झाडाच्या खुंटीला कुठेही तुम्हाला दिसतील. याचा अर्थ तुम्ही बरोबर मार्गावरती आहात. थोड्याच वेळात आम्ही येऊन पोचलो ते बोकड्याच्या ओढ्याजवळ. आणि बोकड्याच्या ओढ्याजवळ जाता जे दृश्य होतं ते खरंच खूपच मनमोहक. हे दृश्य पाहून मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळाली, जणू काही स्वर्गसुखाचा आनंदच. पूर्वी काही ट्रेकर्स मंडळी हा ओढा पार करत असताना पावसामुळे ओढ्याचं पाणी अचानक वाढल्याने या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेजण इथून वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह जवळपास 1 आठवड्यानंतर मिळाला होता. आता इथे लोखंडी ब्रिज बांधल्यानंतर अशा प्रकारचा एकही अपघात झालेला नाही. निसर्गाच्या सानिध्यात आपला निसर्ग मित्र भेटलेला आहे बघा. खेकडा. हे नांगी बघा, निसर्गातला निसर्ग मित्र. त्याला आपण निसर्गातच सोडून देऊया. खेकड्यासोबतच इंडियन बुश कॉईल म्हणजेच गावाकडील भाषेत लाहवं हा पशु देखील आपल्याला इथे पाहायला मिळाला. अंधारबनचं हाफ ट्रेक करत असल्यामुळे आम्ही कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंटजवळ येऊन थांबलो.